साहस. विनायक नावाचा एक साहसी मुलगा होता. तो सर्वांना फार आवडायचा. त्याला बरेच मित्र होते. ते सगळे एका खोलीत जमत. विनायक त्यांना गोष्टी सांगायचा. गोष्टीत रंग भरायचा. एक दिवस तो झाशीच्या राणीची गोष्ट सांगत होता. राणी घोड्यावर बसली होती. तिच्या पाठीशी मूल होते. ती शूरपणे लढत होती. इंग्रजांना सांगत होती, मी प्राण देईन, पण माझी झाशी देणार नाही. गोष्ट रंगात आली. इतक्यात कुठून तरी आवाज आला. फुसफुस. सारे इकडे तिकडे पाहू लागले. पुन्हा तोच आवाज आला. कसला आवाज येतो आहे? साप तर नसेल? सर्वांनी निरखून पाहिले. कोपऱ्यात खरोखरच नाग होता. मुले घाबरली. विनायक मात्र घाबरला नाही. जवळच एक सांडशी पडलेली होती. त्याने ती उचलली. तो नागाजवळ जावं लागला. मुले ओरडली, अरे तो नाग आहे, चावेल तुला, फिर मागं. विनायकने नागाचे तोंड सांडशीने घट्ट धरले व नागाला वर उचलले. नाग त्याच्या हाताला वेटोळे घालू लागला. मुले घाबरून म्हणाली, अरे सोड सोड त्याला, तो चावेल. विनायकने त्या नागाची पकड अधिकच घट्ट केली व म्हणाला, अरे नागाला भ्यालात तर इंग्रजांशी कसे लढणार? विनायकने घट्ट धरल्यामुळे तो नाग अर्धमेला झाला. विनायकने लगेच त्याला दूर फेकून दिले. यावेळी या मुलाचे वय 12 वर्षाचे होते. हा मुलगा म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय. अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.